सुख प्राप्त करायचं असेल तर नामस्मरण करा. हरिभक्तांनो, या परिवारातले माता पिता सुद्धा धन्य आहे, कारण त्यांनी अशा मुलाला जन्म दिला ज्यांनी आपल्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि हरिभक्तांनो, गणपती बाप्पाने आई वडिलांना प्रदक्षिणा घातली म्हणजे देवापासूनच आई वडिलांना देव मानण्याची प्रथा सुरू आहे. म्हणून आई वडील हे आपले दैवत आहे. म्हणून आई हे मायेचा सागर आहे आणि बाप हा आपला पाठिंबा आहे. म्हणून आई वडील हे आपले दैवत आहे. आईसारखी या जगात प्रेमळ मूर्ती नाही. म्हणून बघा, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. हाडाचे ते काढ करून केलं रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे ग कष्ट नाही केले कोणी. हाडाचे ते काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे ग कष्ट नाही केले कोणी. तुझ्या गया मायेची हो, तुझ्या गया प्रेमाची तर कोणाला येणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. म्हणून आईसारखी या जगात प्रेममूर्ती नाही. म्हणून आई जरी मायेचा सागर असली तरी बाप हा आपला पाठिंबा आहे. म्हणून एका गीतकाराने बापाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आई समजा रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करपून ये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हसतो वरवरणी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. म्हणून आई ही आपली, आई जरी मायेचा सागर असली तरी बाप हा आपला पाठिंबा आहे. म्हणून जोपर्यंत ते आहे त्यांची सेवा करा. आणि ज्यांना आई नाही त्यांना विचारा आईची किंमत काय आहे, आणि ज्यांना वडील नाही त्यांना विचारा वडिलांची किंमत काय आहे. म्हणून आई वडील हे आपले दैवत आहे. आई वडिलांना सुखी ठेवा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. नामस्मरणामुळे तुकोबारांना विदेही अवस्था प्राप्त झाली, हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात. आठवत